नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीला जे काही स्वप्न पडलेलं असतं तर ते स्वप्न मात्र आता एक खूप मोठं विचित्र स्वप्न असते. जो मास्कमॅन माणूस आहे तर तो लताबाईला हाताला धरून घेऊन आलेला असतो आणि तो ऐश्वर्याचा माणूस आहे हे मात्र जानकीला वाटते. ते स्वप्नामध्ये तिला हे सर्व दिसत असते आणि आता ऐश्वर्या मात्र त्या मास्कमॅनला सांगत असते की ह्या म्हातारीला आत्ताच्या आत्ता संपून टाक. म्हणून त्या मास्कमॅनने आता लताबाईच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो. तेव्हा आता जानकी जोरात ऐश्वर्या असं ओरडते आणि आता झोपेतून ती अगदी म्हणजे तटकन उठून बसते, जोरात ओरडते. तिचं हे स्वप्न असतं म्हणून तिला आता अगदी ती म्हणजे घाबरलेली असते. जेव्हा ती अगदी उठून बसते, जानकी आता ह्या सगळ्याचा विचार करते की माझं ते स्वप्न, तो माणूस आणि ती ऐश्वर्या नक्की काय संबंध असेल आणि ह्या सगळ्याचा जर संबंध असेल तर माझी आई, म्हणून तिला लताबाईची खूप आता काळजी लागते. माझी आई सेफ तर असेल ना देवा, म्हणून ती देवाला हात जोडते आणि हे बघ देवा, काही कर परंतु माझ्या आईला सुखरूप ठेव. म्हणून आता जानकी आपल्या आईची तिला खूप आठवण येते आणि हे बघ देवा, माझ्या आईला ह्या वयामध्ये इतका त्रास नाही पेलवणार, त्यामुळे देवा अरे तिला जो त्रास होणारा आहे तो थांबव आणि तू तिच्या पाठीशी राहा, तिला काही होऊन देऊ नकोस. एकीकडे माझी आई आणि दुसरीकडे माझा नवरा ऋषिकेश, मला या दोघांची खूप काळजी वाटते. माझ्या हातामध्ये काहीच उरलं नाही असं मला वाटते. आणि हे ऐश्वर्या मात्र काही ना काही कारस्थान करत असते आणि एकतर ऐश्वर्याने जर ऋषिकेशशी लग्न केले आणि आईचा जर शोध लागला नाही आणि उद्या मात्र आता हे लग्न होणार आहे तर म्हणजे माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या कुठल्या तरी बाईबरोबर हे लग्न होणार आहे, तर त्यामुळे आता हे सर्व मी कसं करू आणि देवा काय इतकी तू परीक्षा घेतोस, मी सांग बरं काय करू आता, त्यांचं लग्न मी कसं थांबू. त्यामुळे देवा तुम्हाला काहीतरी कर परंतु मार्ग दाखव. त्यानंतर आता हा मास्कमॅन आहे तर त्याने मात्र लताबाईला इकडे बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा आता लताबाईच्या तोंडावर तो पाणी फेकतो आणि लताबाई शुद्धीवर येते आणि त्या माणसाला विचारते की तू कोण आहेस, माया कुठे आहे, माया कुठे आहे सांग मला. म्हणून लताबाई जोरात माया माया ओरडत असते. तेव्हा तो मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, तिने जिथे असायला हवं तर तेथेच आहे ती. तेव्हा आता लताबाई विचारते की तू तिच्यासोबत काय केलंस, सांग काय केलंस. तर आता तो मास्कमॅन म्हणतो की नको जास्त त्रास करून घेऊस, मी तिला अजून संपवलेलं नाही, मी फक्त आणि फक्त तुमची जोडी तोडलेली आहे, कारण तुम्ही दोघे एकत्र राहतात आणि एकत्र राहून फक्त तुम्हाला पळायला सुचत होते, तेथे सुद्धा तू आग लावली आणि त्यात तू जळून मेली असती. तेव्हा आता लताबाई म्हणते की अरे तुला माझ्या मरणाची इतकी काळजी कशाला आहेस रे. तेव्हा आता तो मास्कमॅन म्हणतो की म्हणजे हळूहळू आता एखाद्याला संपवण्यात जी काही मजा आहे तर ती एका झटक्यात मारण्याला नाही. तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की म्हणजे मायासोबत तुला हेच करायचं आहे तर सांग तू तिला कुठे ठेवलेला आहे. तर तेव्हा मात्र आता लगेच तो मास्कमॅन म्हणत असतो की तुझ्यापासून इतकं दूर ठेवलेलं आहे, इतकं दूर की ती तुला दिसणार सुद्धा नाही. तर लताबाई म्हणते की अरे तुला नेमकं काय हवं आहे आणि का तू असं वागतोस. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश या दोघांच्या लग्नाची पत्रिका मात्र तो लताबाईला दाखवतो आणि म्हणतो की वाच. तेव्हा आता लताबाई हे सर्व वाचते. लताबाईला आता ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न होते हे समजल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा लताबाई म्हणते की हे शक्य नाही, कारण असे जर झाले तर माझ्या जानकीच्या आयुष्याचं वाटोळं होईल, त्यामुळे हे बघ हे सगळं थांबव, मी तुझ्या पाया पडते. लताबाई आता त्या मास्कमॅनच्या खूप असे विनवण्या करायला सुरुवात करते. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस, मी तुझ्या पाया पडते. तेव्हा आता लताबाई खूप ओरडत असते तर ते मास्कमॅन अगदी जोरजोराने हसतो आणि म्हणतो की हे बघ, येथे तुझ्या रडण्याने मात्र तुझ्या मुलीचं जे काही आयुष्याचं वाटोळं होणार आहे ना ते येथे रडून असं नाही थांबणार. तर त्यानंतर आता लग्नाची सर्व तयारी झालेली असते. आता इकडे लग्नाच्या दिवशी मात्र आजी खूपच अगदी खुश असते आणि ती आता जो गुलू वगैरे आहे तर त्यांना म्हणते की आता सर्व काही लग्नाची तयारी झालेली आहे, आज मात्र मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे ती, चल मला आज इतकं सरबत प्यायचं आहे, माझ्यासाठी सरबत घेऊन या. म्हणून आजीची तर पूर्णपणे धांदल उडालेली असते. तर आता सुमित्रा म्हणते की आई अगं जरा शांत हो. तर आजी म्हणते अगं शांत राहून काय करणार आहे मी, मला बघावं लागतं की सर्वजण कामं करतात की नाही करत आणि मी शांत नाही राहू शकत. म्हणून आता आजीची पूर्णपणे घाई सुरू असते. तर आता सुमित्रा अवंतिका जवळ येते. अवंतिकाच्या जवळ येऊन आता ती अवंतिकाला हळूच म्हणते की बघतेस ना अवंतिका आई कशी वागते ते. परत अवंतिका म्हणते की हो ना मी बघते, मगासपासून आता आजीचं बघत आहे, कारण त्यात तर खूपच अशा खुश आहेत
आजी तर असं सेलिब्रेट करतात की त्यांच्यासाठी खूप मोठा असा सोहळा आहे हा, असे त्या वागत आहे. आणि ऋषिकेश जानकीसाठी हा एक काळा दिवस आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं, ऋषिकेशने कितीही दाखवले नाही तरी सुद्धा त्याला मनातून खूप असं वाईट वाटत असेल. आणि तेवढ्यात आता फोटोग्राफर आत येतो आणि फोटोग्राफर आत आल्यानंतर आजी विचारते की तुम्ही कोण आहात. फोटोग्राफर सांगतो की मी फोटोग्राफर आहे. तर आजी म्हणते की मी माझा एक फोटो काढा, बाकीचे फोटो नंतर काढले तरी चालतील. तर आता जानकी आणि ऋषिकेश हे सर्व पाहतात. आणि तेवढ्यात आता तेथे पार्लर वाली सुद्धा आलेली असते. ती स्वतःची ओळख करून देते. आत आल्यानंतर म्हणते की मी मेकअप आर्टिस्ट आहे. तेव्हा आता आजी तिच्याकडे बघतच असते. आजी विचारते की म्हणजे तुम्ही कोण आणि तुम्ही काय करतात. तेव्हा आता ती म्हणते की हे बघा, मी ऐश्वर्या मॅमचा मेकअप करायला आलेले आहे. कुठे आहेत त्या. त्यावर लगेच आता आजी म्हणते की हे बघ, अगोदर माझा मेकअप कर, कारण माझा मेकअप करणं हे सुद्धा अगदी महत्वाचं आहे. आणि त्यांना तुम्ही का विचारतात, त्या पत्ता चुकवतील. आणि चला मी तुम्हाला दाखवते की ऐश्वर्या मॅम कुठे आहे ते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते. ऐश्वर्या म्हणते की अरे वा, तुम्ही आलात का. तेव्हा ऐश्वर्या सर्वांकडे बघते आणि विचारते की हे काय, तुम्ही कोणीच अजून तयार झालेले नाहीत का, आणि तुम्ही सर्वजण हे काय करतात बरं. चला, आज आमचं लग्न आहे त्यामुळे सर्वांनी आज छान असं रेडी व्हायचं, जा बरं लवकर. आणि तेवढ्यात आता ड्रेसवाला माणूस आहे तो धावतच येतो आणि त्याची ओळख करून म्हणतो की हे बघा, मी ड्रेसवाला आहे आणि मला नवऱ्या मुलासाठी ड्रेस मागवला होता, तो ड्रेस मी घेऊन आलेला आहोत. तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की हो मीच बोलावलं होतं. आणि ऋषिकेश हे बघा, तुमच्यासाठी मी बोलावलं होता. तर आजी लगेच खुश होते आणि सुमित्राला म्हणते की सुमित्रा, बघितलंस का, माझ्या गुंडीने स्वतःच्या लग्नाची तयारी तर खास केलेली आहे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की चला तर आज आमचं लग्न आहे, तेव्हा सर्वांनी छान असे तयार व्हा आणि हे बघ, असा मेकअप करायचा आहे की ऋषिकेशची आता माझ्यावरची नजरच हटायची नाही, असा मेकअप तू माझा कर, असे ती त्या मेकअप आर्टिस्टला सांगत असते. त्यावर आता आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, लग्न माझं आहे त्यामुळे मेकअप तर अगोदर माझा केला पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, पण लग्न तर माझं आहे, मग माझा मेकअप अगोदर व्हायला नको का. त्यानंतर मात्र आता एक माणूस पोलीस स्टेशनला येऊन सर्व काही सांगत असतो आणि तो आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की आता तेथे अशी आग लागली होती, परंतु तेथे बायका माणसांचा आवाज येत होता. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग तुम्ही तिकडे का गेले नाहीत. तेव्हा तो माणूस सांगायला सुरुवात करतो की अहो, अशी घटना घडल्यानंतर माझे हातपाय गळून पडतात आणि मी सकाळी तिकडे गेलो होतो तेव्हा तेथे सगळं काही जळून खाक झाले होते आणि तेथे कोणीही नव्हते आणि तुम्ही हे सर्व आम्हाला काल सांगायला हवे होते, कारण काल आग लागली होती. मुळशी जवळच्या कंस्ट्रक्शन जवळ आग लागलेली आहे ना. मग मला असं वाटतं की जानकी ताईंच्या आईला मात्र तेथे ठेवलेले असावं आणि कमाल आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही आग लागलेली नाही, ही आग लावली गेलेली आहे. म्हणून इन्स्पेक्टर साहेब सौमित्राला लगेच फोन करतात. सौमित्राला फोन केल्यानंतर आता ते सर्व काही सांगायला सुरुवात करतात. त्यानंतर आता सुमित्रा ही आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अरे आपला प्लॅन फसलेला आहे, मग आता आपण काय करायचं आहे. आणि जानकी, तू आता विचार करते, मग तुला काही सुचते का, सांग बरं. तेव्हा आता सर्वजण शांत असतात. तर सुमित्रा म्हणते की तुम्ही सगळेजण असे शांत राहिला तर कसं होणार. आणि तेवढ्यात सौमित्र आत येतो. सौमित्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता, जानकी बहिणीच्या आईबद्दल त्यांना काहीतरी लीड मिळालेली आहे. तर ते ऐकून आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्काच बसतो. ते ऐकून आता जानकी विचारते की काय. तर सौमित्र म्हणतो की हो, येथे मुळशी जवळच्या एक कंस्ट्रक्शन मध्ये आग लागलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तेथे गेल्यानंतर काहीतरी पुरावा आपल्या हाती लागेलच. तर आता सुमित्रा म्हणते की आता आग तर तेथे लागून गेलेली आहे, त्यामुळे तेथे जाऊन बरं काय फायदा होईल. आता तर यांचं लग्न आहे. तर सौमित्र म्हणतो की प्लीज थोडा वेळ काहीतरी अगदी करा आणि हे लग्न टाळा, म्हणजे लग्न लांबवा थोड्या वेळ, कारण जेणेकरून आपल्या हाती काहीतरी पुरावा मिळेल. यासाठी आपल्याला थोडासा वेळ मिळाला तर नक्की आपल्या हाती काहीतरी लागेलच. आपल्यासाठी एक एक मिनिट महत्वाचं आहे. तर मी मुळशी कंस्ट्रक्शन मध्ये इन्स्पेक्टर साहेबांसोबत जातो आणि तिकडे गेल्यानंतर काहीतरी माहिती आपल्या हाती लागते का असं बघतो. तोपर्यंत प्लीज तुम्ही काहीतरी अशी आयडिया शोधा, डोकं चालून आता ही आयडिया शोधा आणि प्लीज हे लग्न लांबणीवर ठेवा काहीतरी वेळ. आता काही करून मात्र लग्न हे अगदी घाईने ठरू नका, अगदी त्यासाठी वेळ लावा. काही करून मला
येईपर्यंत थांबवा। सर्वांना आता खूप टेन्शन येते तर सौमित्र धावतच आता तेथून इन्स्पेक्टर साहेबांसोबत तेथे त्या मुळशी कंस्ट्रक्शन मध्ये जातो जेथे आग लागलेली आहे तेथे। तेव्हा आता जानकी सुद्धा म्हणते की हो किती काही झाले तरी सुद्धा हे लग्न आपल्याला टाळायलाच हवे। त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्रला म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांकडे आल्यानंतर सर्व काही माहिती मिळते। तर आता इकडे सारंग तर आता खूप वैतागलेला असतो आणि पुन्हा तेच आतापर्यंत इतका वेळ झाला कोणीही माझ्याकडे काही आले नाही, मला फोन वगैरे केला नाही आणि तिकडे काय होत असेल मला अजूनपर्यंत इकडे काही कळायला मार्ग नाही। तिकडे काय सुरू आहे मला कळायला नको का? येथे माझी बसून काय अवस्था होत असेल? माझी फक्त इथे बसून तडफड सुरू आहे। नक्की मी काय करू? एखाद्या जाळ्यात अडकणाऱ्या माणसासारखी माझी अवस्था झालेली आहे। ना जाता येत नाही तिकडे आणि न करता येत नाही काही। जानकी बहिणीच्या आईचा पत्ता लागला असेल का? त्या ऐश्वर्याने तिच्या आईबद्दल काही सांगितलं असेल का? आणि तिकडे ते लग्न आता म्हणजे राहिले असेल का, थांबले असेल का? काही कळायला मार्गच नाही आणि मला काही कोणी कळायला नको का? कोणी फोन करायला हवा आणि एकतर अजूनपर्यंत कोणीही इकडे आले नाही म्हणून सारंगच्या जीवाची खूप अशी धडपड सुरू असते। आता कोणताही मार्ग कळायला नाही म्हणून त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो। तो लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि आता मी ऋषिकेश दादाला फोन करून विचारतो, कारण आता फोन केल्याशिवाय तर काही मला कळायला मार्गच नाही। तेव्हा आता ऋषिकेशच्या मोबाईलवर सारंगचा कॉल येतो। आता ऋषिकेश इकडे तिकडे बघतो आणि फोन घेतो। तेव्हा आता सारंग विचारतो की दादा अरे तू कुठे आहेस? तर आता ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, अरे मी घरीच आहे अजून। तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणजे तू काय बोलतोस दादा? अरे तू घरी आहे तर ऐश्वर्याने तुझं लग्न लागते काय? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे तू वेडा आहेस का? इथे मात्र आम्ही वेळ घालवतो बाकी काही नाही। तर सारंग म्हणतो की कसा वेळ घालवतात तुम्ही? म्हणजे नक्की तुम्ही काय करतात बरं? त्यावर आता ऋषिकेश सांगतो असे बोलून त्यांच्या प्लॅन बद्दल सर्व काही सांगतो आणि तेथे जे काही घडत आहे त्याबद्दल सुद्धा सांगतो। आणि ऐश्वर्याने जानकीच्या आईबद्दल काहीही सांगितलं नाही, तिला गुंगीचं औषध दिले तरी आता हे सर्व घडलेला प्रकार ऋषिकेश मात्र सारंगला सांगतो। हे सर्व ऐकल्यानंतर सारंग विचारतो की दादा अरे परंतु मी नक्की कधी यायचं आहे? तर ऋषिकेश त्याला म्हणतो योग्य वेळ आल्यानंतर मी तुला अगदी स्वतःहून सांगतो की इकडे कधी यायचं आहे ते, पण जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू येथे नाही यायचं, कळाले ना तुला? म्हणून आता ऋषिकेश फोन ठेवतो। तर सारंगला तर राग येतो। सारंग म्हणतो की वेळ आल्यानंतर मग कधी सांगणार आहे मला? वेळ निघून गेल्यानंतर? सारंगच्या जीवाला काही चैन मिळत नाही, तो सारखा टेन्शन मध्येच असतो, खूप पेटून उठलेला असतो। त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही कारण तिने आतापर्यंत खूप काही पाप केलं, त्या पापाची प्रत्येक आता बदला मी घेणार आणि तिला पापाची शिक्षा मात्र देणार म्हणजे देणारच। त्यानंतर आता ही मेकअप वाली आहे तर ती अगोदर आजीच्या चेहऱ्याला तो फेस पॅक वगैरे लावते आणि आता आजी म्हणते की वा 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 खरंच काय मस्त वाटते आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्याला ती लावत असते। ऐश्वर्या म्हणते की अहो आजी लग्न झाल्यानंतर अगोदर आणखीनच मजा येणार आहे। तर आजी म्हणते की अगो काय सांगते? ऐश्वर्या म्हणते की हो आजी सांगते हे बघा अगोदर हिरोईन झाल्याची जी फिलिंग्स आहे ती तर एन्जॉय करा, मग नंतर सांगते मी तुम्हाला। त्यानंतर आता ती मेकअपवाली आजीजवळ येते आणि म्हणते की ही काकडी घ्या। तेव्हा आता आजी ऐश्वर्याला म्हणते की अगं बघ ना ही काय म्हणते, काकडी घ्यायला सांगते। तेव्हा आता मेकअप वाली म्हणत असते की हे बघा अहो खाण्यासाठी नाही तर अगदी डोळ्यावर ठेवायला दिलेली आहे तुम्हाला। आता आजी ओरडते की अगं खायच्या गोष्टी आता डोळ्यावर ठेवायच्या असतात का? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काकडी जर अशी डोळ्यावर ठेवली तर डोळ्यांना छान असं गार वाटतं, त्यामुळे तुम्ही ओरडू नका आणि काकडी डोळ्यावर ठेवा। तर आजी म्हणते की नक्की ना? नाहीतर काकडी आपल्या डोळ्यावर ठेवायची आणि वाकड्या नजरेने आपल्याकडे बघायची। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो जरा शांत व्हा आणि आजी अगदी मोठ्याने ओरडायला सुरुवात करते, हसते सुद्धा। तर आता पार्लरवाली आहे तर ती म्हणते की अहो घ्या ही काकडी डोळ्यावर ठेवा आणि आता ऐश्वर्या जवळ येऊन म्हणते की मॅडम मी तुमच्या डोळ्यावर काकडी ठेवते। तेव्हा आता ऐश्वर्याच्या डोळ्यावर ठेवल्यानंतर आजी आता खुश होते आणि म्हणते की वाव। आता आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते की हे बघ मला तर असं वाटतं कारण ही जी बाई आहे तर ती आपल्या डोळ्यावर काकड्या ठेवेल आणि काहीतरी चोऱ्या नक्की करेल। तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या जोरात आता आजी असे ओरडते आणि ती मुलगी सुद्धा बघते। तर आता आजी म्हणते की अगं गंमत केली मी आणि हे बघ काकड्या आहे ना माझ्या हातामध्ये, मी माझ्या डोळ्यावर ठेवते
आणि आता आजी सुद्धा अगदी डोळ्यावर काकड्या ठेवते आणि म्हणते की काय थंड वाटतं, अगदी मस्त। तर आता तेवढ्यात त्या मुलीला फोन येतो, ती बाहेर बोलायला जाते आणि तेवढ्यात अवंतिका खिडकीमध्ये येते आणि खिडकीमध्ये येऊन मात्र यांच्या डोळ्यावर काकड्या ठेवलेला आहे हे बघून ती आता आत येते आणि ऐश्वर्याने आजीजवळ अगदी डोकावून बघत असते। अवंतिका मात्र आता हे दोघी अगदी मग्न आहेत हे बघून मात्र जो काही आता ह्या ऐश्वर्याच्या लग्नाचा जो ड्रेस आहे तर तो ड्रेस अलगद तेथून उचलते आणि तो ड्रेस तेथून घेऊन जाते। त्यानंतर आता सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब यांना तो माणूस तेथे अगदी त्या कंस्ट्रक्शन मध्ये आग लागलेली आहे मुळशीच्या जवळ असलेल्या, तर तेथे घेऊन येतो आणि आता तो माणूस सांगत असतो की सर हे बघा येथेच आग लागलेली होती। त्यावर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आम्ही बघतो आणि हवालदारांना आजूबाजूला चौकशी करायला सांगतात। नंतर आता सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब जेव्हा आत येतात तर सौमित्र म्हणतो की सर आपण तर येथे येऊन गेलो होतो। तेव्हा मात्र आता हवालदार म्हणतात की हो, परंतु नक्की काही ना काही आपल्याला येथे सापडेलच, आपण नीट लक्ष देऊन शोधायला हवं। तेव्हा मात्र सौमित्र आणि इन्स्पेक्टर साहेब आता त्या पूर्ण घराची झडती घ्यायला सुरुवात करतात। तेव्हा मात्र आता सौमित्र आतमध्ये हा शोधत असतो आणि इन्स्पेक्टर साहेब किचन मध्ये येतात। तर किचन मध्ये डस्टबिन मध्ये आता जानकीचं जे चित्र मायेने लताबाईने सांगितल्याप्रमाणे काढलेलं असतं, तर ते जे काही चित्र आहे तर त्या गुंडाने ते फाडलेलं असतं आणि त्याच्या चिठोऱ्या मात्र डस्टबिनमध्ये फेकून दिलेल्या असतात आणि त्या डस्टबिनमध्ये आता जे इन्स्पेक्टर साहेबांना सापडते तर त्या कागदाच्या चिठोऱ्या मात्र आता ते सौमित्राला दाखवतात। तेव्हा ते फाडलेल्या कागदाच्या चिठोऱ्या आहे तर सौमित्र अगदी व्यवस्थित त्या जोडत असतो आणि त्यात जानकीचा चेहरा स्पष्ट दिसत असतो। तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र यांना धक्का बसतो। तर सौमित्र म्हणतो की अहो इन्स्पेक्टर साहेब हा तर जानकी बहिणीचा स्केच आहे, जानकी बहिणीचा एकदम सेम टू सेम। मग हे स्केच आहे तर ते स्केच येथे कोणी काढलं असेल, त्यामुळे मला असं वाटतं की हे स्केच आहे तर ते जानकी बहिणीच्या आईने काढलं असेल। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, एकतर त्यांनी हे चित्र काढलं असेल नाहीतर कुणाची तरी मदत घेतली असेल जानकी ताईपर्यंत पोहोचण्यासाठी। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो बरोबर आहे आणि इन्स्पेक्टर साहेब मला सुद्धा तेच वाटते। हे बघा मागच्या वेळेस जेव्हा आपण येथे आलो होतो आणि तो माणूस जे काही बोलत होता ते सर्व खोटं होतं आणि ते रक्ताचे डाग, तो मात्र आता तो गुंड इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र यांच्याशी जे काही खोटं बोललेलं आहे त्या सर्व क्षणाची आता यांना आठवण होते। आता त्याबद्दल ते परत विचार करतात, त्या रक्ताच्या डागाबद्दल विचारतात। तर हे सर्व आठवल्यानंतर सौमित्र म्हणतो की जेव्हा तो आपल्याशी बोलत होता तेव्हाच मला त्याचा डाऊट आला होता, नक्कीच काहीतरी मेजर अशी गडबड आहे। तर त्यानंतर आता इकडे आजी आणि ऐश्वर्या ह्या आपले चेहरे धुवून येतात। आजी म्हणते की खरंच खूप बरं वाटतं, ऐश्वर्या म्हणते की हो हो बरं वाटतं। त्यानंतर आता ती पार्लर वाली आहे तर ती म्हणते की मॅडम तुम्ही साडी नेसून घ्या बरं, आपण मेकअपला लगेच सुरुवात करूया। तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, ती साडी नेसून घेते आणि ती आता साडी शोधत असते आणि आता ऐश्वर्याला काही साडी सापडत नसते, ती इकडे तिकडे शोधते आणि त्या पार्लर वालीला सुद्धा विचारते की मी इथे साडी ठेवली होती बघितलीस का? तेव्हा आता ती सुद्धा नाही म्हणते। तर ऐश्वर्याला फारसं टेन्शन येते। आजी म्हणते की अगं ऐश्वर्या कुठे गेली असेल साडी? तेव्हा आता ऐश्वर्या ह्या पार्लर वालीवरच चिडते आणि नाही माहिती, अगं साडी तर इथेच ठेवली होती, मग तू कुठे गेली होती? काही डोळे झाकून होती का? अगं इथे मी साडी ठेवली होती, जस्ट मी आत गेले आणि आतमधून बाहेर आले तर साडी मला इथे दिसली नाही, तर उशीर झालेला आहे, मला रेडी सुद्धा व्हायचं आहे। तर आजी सुद्धा म्हणते की हो हो बरोबर आहे। तर हे दोघी सुद्धा त्या मुलीवरच ओरडतात। तेव्हा आता आजी म्हणते की काही नाही, ह्या मुलीने आपल्या डोळ्यावर काकड्या ठेवल्या आणि चोरी केली, चोरटी कुठली? तेव्हा ती मुलगी म्हणते की आजी अहो काही पण का बोलतात, मला मी काही चोर वाटले का तुम्हाला? आणि हे बघा आजी उगाच माझ्या डोक्यामध्ये जाऊ नका। तेव्हा आता आजी म्हणते की डोक्यात कशी जाणार, मी केवढी तू केवढी? तेव्हा ती मुलगी भयंकर चिडते आणि म्हणते की उगाच काहीतरी आळ तुम्ही माझ्यावर घेऊ नका, आत्ताच्या आत्ता मी निघून जाईल मग मसा बोंबलत। तेव्हा ऐश्वर्या त्या दोघींना शांत करते, हे बघा शांत राहा। आणि त्या मुलीवरच आता ऐश्वर्या ओरडते की अगं बोलताना जरा भान ठेव, कुणाशी बोलते तू? तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो तुम्ही सुद्धा काय बोलतात याचं सुद्धा भान ठेवा जरा। आणि हे बघा तुम्ही मला चोर का म्हणतात, मला फोन आला होता आणि मी बाहेर बोलत होते। तेव्हा आजी म्हणते की फोनवर बोलते आणि काम मात्र बाजूला राहिले तर? तेव्हा ती मुलगी म्हणते की हे बघा मला माहिती नाही की तुमची साडी कुठे आहे, मी बघितली सुद्धा नाही। त्यावर आता ऐश्वर्या आजीला म्हणते की हे बघा तुम्ही शांत व्हा आणि त्या मुलीला बाहेर जाण्यासाठी सांगते। तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो चल निघ बरं, आणि बघ ना कशी तयार तरा बाहेर जाते।
त्यावर तर ऐश्वर्या आजीला म्हणते, तुम्ही शांत व्हा आणि हे बघा आजी, मला नाही वाटत की त्या मुलीने काहीतरी केले असेल म्हणून, नक्की दुसऱ्याच कोणाचं तरी काम आहे तर की हे लग्न टाळण्यासाठी जानकीचं जे कारस्थान असेल तिनेच हे सर्व कारस्थान केले असेल. आणि आजी मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही तर नाही ना हे सर्व केले. तर आजी म्हणते की काय बोलते ऐश्वर्या, माझ्यावर आरोप करते, मी हे सर्व कशाला करेल. तेव्हा ऐश्वर्या न ऐकता बाहेर निघून जाते. तर आता आजी चिडते. आजी म्हणते की अगं ऐकून तरी घे, काय कार्टी आहे ही, माझ्यावर संशय घेते आणि विचारते तोंड वर करून, मी काही केले तर नाही ना, थांब आता मी दाखवते. त्यानंतर आता ताव ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाकडे रूम मध्ये येते. ऐश्वर्या रागाने तेथे येते आणि जानकीला म्हणते की माझी साडी दे. तेव्हा जानकी विचारते की काय तुझी साडी, अगं मला कशी माहिती असणार. तर ऐश्वर्या विचारते की हो का, तुला माहिती नाही का, मी दोघी सुद्धा खोटं बोलतात आणि हे सगळं तुम्हीच केलेलं आहे, तर सगळं तुमचं काम आहे. आणि ही चमची आहे ना अवंतिका बाई, हिचाच बालिशपणा करण्याचं काम हिचंच असतं. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सांगते की मला माझी साडी द्या. तर अवंतिका जोरात ऐश्वर्यावर ओरडते आणि हे बघ ऐश्वर्या, अगं तुझी साडी माझ्याकडे का असेल, आणि हे बघ, आणि जे थर्ड क्लास माणसं आहे ना त्यांच्या वस्तूंना सुद्धा मी हात लावत नसते. आता ऐश्वर्या जोरात अवंतिकाचा हात धरते आणि हात पिरगाळते. अवंतिका अगदी जोरात ऐक असं ओरडत असते. तर जानकी ऐश्वर्यावर ओरडते. तेव्हा ऐश्वर्या काही अवंतिकाचा हात सोडायला तयार नसते आणि काय म्हणते, मला थर्ड क्लास म्हणते, अगं मग तू कोण आहे सांग ना, असं अवंतिकाला म्हणते. अवंतिकाला खूप त्रास होत असतो. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, माझी साडी चोरण्याचा जो काही मूर्खपणा आहे ना, तुमच्या दोघींशिवाय तो दुसरा कोणी केला नसेल. तेव्हा जानकी जोरात ओरडते की ऐश्वर्या तिचा हात सोड. अवंतिका सुद्धा ओरडते की ऐश्वर्या माझा हात सोड, काय मूर्खपणा करतेस ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ, जोपर्यंत तुम्ही लोक माझी साडी देत नाही तोपर्यंत मी तुझा हात नाही सोडणार. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते आणि आता मात्र अवंतिकाचा जोराने हातही पिरगाळत असते. अवंतिकाला भलताच त्रास होत असतो, पण अवंतिका आता जोरात ऐश्वर्याचा हात धरून ओढणार असते. शेवटी मित्रांनो आता जानकीला खूप राग येतो. जानकी रागानेच ऐश्वर्याला धरते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या, जानकी, अवंतिका आणि ह्या जेव्हा तेथे रूममध्ये असतात, तर आता ऐश्वर्या बाहेर गेल्यानंतर सुमित्रा आतमध्ये येते. तर आता सुमित्रा अवंतिका आणि जानकीला म्हणते की अगं पण लग्न आपण किती वेळ अजून थांबवायचं, आता ही लग्नाची मुहूर्त वेळ सुद्धा होत आलेली आहे आणि ती ऐश्वर्या तर पेटून उठलेली आहे. आता काय करायचं, किती वेळ अजून वाट बघायची. आणि हे बघा, जे काही आपण हे छोटे उपद्रव करतो ना त्यानं करून काही फरक नाही होणार. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही एकदम बरोबर बोलतात, किती काही झाले तरी शेवटी आपल्याला हे लग्न टाळायचं आहे. त्यानंतर आता सौमित्र इकडे सारंग जवळ येतो आणि सारंगला सांगतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, पण अजून किती वेळ हे लग्न टाळायचं आहे, ती नावाची ऐश्वर्या आहे आणि ती ऐश्वर्या असं काही होऊन देणार नाही. त्यासाठी आता सौमित्र दादा आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. त्यानंतर ऐश्वर्या दुसरा ड्रेस वगैरे घालून बाहेर येते अगदी नवरीच्या वेशामध्ये आणि जानकीला म्हणते की जानकी, अगं तुला काय वाटलं की असे डावपेच खेळून हे लग्न नाही होणार का, तसे होणार नाही, लग्न हे शेवटी होणारच. तेवढ्याच सारंग समोर येतो. आता सारंग ऐश्वर्या असं म्हणतो. तेव्हा मात्र आता सर्वजण बघून खूपच त्यांना धक्का बसतो. जानकीला असं वाटतं की सारंग भाऊजी का आले असतील आणि ऐश्वर्या जेव्हा सारंगला बघते तेव्हा तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता जानकी पुढचा प्लॅन खेळून आता ऋषिकेशच्या ऐवजी सारंगला तेथे कसं उभा करते आणि ऐश्वर्याचे होश कसे उडवते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.